मी तावा ठेवला. आता आता थांब, तवा ठेवला का? हाय, हे बघा प्रतीकला आता संध्याकाळी 5:30 वाजता भूक लागली. सांगू राहिली ना? गॅस पेटवला का? तवा ठेवला का? हा, मग त्याच्यात तेल टाकेल पोई. तर प्रतीकच्या हाताने स्वयंपाक सुरू आहे. त्याच्या पुरतं म्हणजे संध्याकाळी 5:30 वाजले, त्याला भूक लागली. आता म्हणते मला काहीतरी करून खायचं आहे. तर काय करते काय माहित. खाय आपण प्रतीक काय काय करते पाहू. आता तेल टाकलं का? बस झालं. थोडीशी घे मिरची पावडर, बस. हा, आज प्रतीक दादाच्या हातचं त्याच्यासाठी भाजी सुरू आहे, आपल्यासाठी नाही आहे. काही स्वयंपाक गिंपाक काही करत नाही तो. भूक लागली की असं चटपट खायला पाहिजे त्याला. हां, मिरची पावडर जास्त नको घेऊ, तिखट लागेल. कमी घे हळद बी. हां बस, हळद जास्त घेतली की उघरट लागते मग. बस त्यातलं जिरं घे थोडंसं. मॅगी मसाला नसते रे त्याच्यात, मसाला नसते त्याच्यात, राहू दे. घे जिरं डब्यातलं थोडंसंच घे, चिमूटभर. हां बस बस. तर तयार कांद्यात तेल टाकून दे. ते टाकलं तर दिसणार आलं तुला ते हे टाकणं, कांदा टाकून तेलात. आज प्रतीकच्या हातचा आज की रेसिपी प्रतीक दादा के हात की. काय ते आजीले सगळ्यालाच येते. खायचं असलं की सगळ्याला येत असते. भूक लागली की सगळ्याला येत असते आपापल्या हातानं. ज्यानं कधी करेल नसते ना त्याला येते. आज का खाना प्रतीक के हात. बस डबा फोडशी. अरे राहू दे ना, प्लॅस्टिक आहे ना. कांदा बारीक केला त्यानं त्याच्यात. कांदा कोणता बारीक केला माहिती आहे का? पातीचा कांदा बारीक केला. बस झालं, काही नाही त्यात. फिरवतो तव्यावर, फिरव. थांब ना बाई, तिकडे थांब रे. जीवार नको देऊ. तू आम्हाला करून नाही देऊ राहिला काही, स्वतःसाठीच करू राहिला. हा हा, काय सांगतो? सांगतो म्हणजे काय सांगतो तू? धमकी देऊ राहिला प्रतीक आम्हाला. म्हणते मामाच्या घरी गेले की मग सांगतो म्हणते आजीले. काय सांगणार? हे सांगणार की मी करून मागितलं बे टाईम काहीतरी खायला तर दिलं नाही करून. आता तुम्ही सांगा, संध्याकाळचे 5:30-6 होऊ राहिले. याला दिवसभर हा गेम खेळते, दिवसभर. याला भूक लागत नाही एक वेळा जेवला की. नंतर मग हो काय. हा ते बरं आजूबाजूनं कर. त्यात ते तिखट मीठ टाक थोडंसं. बस झाला तो कांदा. जास्त जळू नको देऊ. तसाच असते तो. अरे जास्त हिरवा कांदा आहे तो, उद्या तो कसा. बस झाला ना. बस आजूबाजूनं गोल कर. हां गॅस कमी कर एकदम. जळते मग भातच. टाकतात. भाजी काय आहे? सरप्राईज आहे बरं. पाहतो काय करू राहिला आता तुम्ही. थोडंसं घे चिमूटभर फक्त काहीतरी. बस 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 बस. कमी असल्यात नंतर घेता येते. मिक्स कर. हे टाक ना त्याच्यावर. सरप्राईज आहे आता. पहा ना प्रतीकले खावं काय वाटू राहिलं संध्याकाळच्या वेळेस 5 वाजता. तर तिची जीभ एवढी चटक्याची आहे ना. हो पा काय आहे दाखवत काय आहे. झिंगा भाऊ आहे का? भाऊ लहानपणी प्रतीक भेट जाय रे. भाऊ दाखवला की काय पा झिंगा बनवला प्रतीकनं. सुकलेली झिंगे. मी काय भेटतो लहानपणी? नाही तू नाही भेट जास्त, तुला माहीत आहे. सुकलेले झिंग्या, सुकलेल्या मच्छ्या त्याला आवडतात. रसा नसते रे भाऊ त्याले, सुक्कच असते ते. काही असलं की रशाचंच पाहिजे याले. सुक्क कर. सुक्कच असते ते. सुक्कच टेस्टी लागत असते. लागलं असं तेल टाक त्याच्यावर. हा काय? मिरच्या नाही आहेत. ती लाल तिखट टाकल्यावर मिरची कशाला पाहिजे? रसा सांग ना कसा. अरे रसा नसते ना त्याले. रसा असते ना माई. रसा करतं का? हुशारी करत असते. शाबास. सांग कसा करून. टाक बघ थोडंसं पाणी त्याच्यावर. स्वयंपाक सुरू आहे.
भूक लागली दीदी म्हणते मला भूक लागली म्हणते दादाच्या दादाच्या हातची भाजी पाहून दीदीला भूक लागली आता. काकू कमी कर, कमी एकदम. त्यात नसते रे पाणी. बस 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 पण ते पाणी नको टाकू ना, चव गमावशील सगळी. अरे उषा आजी ते भाजी करते पहिले पाण्याची, मग त्यात झिंगे टाकते. जाऊ दे जाऊ दे, ते वेगळं आहे हे वेगळं आहे. काय हे झिंगे वेगळे आहे. हे झिंगे काय माहित बाई, मला नाही माहित. बरं या लेकराला काय काय माहिती आहे खायचं. मामाच्या घरी गेले की वेगवेगळं शिकून येतात. हे आजीच्या हातची भाजी. शाबास, गुड बॉय गुड बॉय. शिकला प्रतीक शिकला. आज की रेसिपी प्रतीक दादा के हाथ की. बस का बोरं बनवा खाते. बोरं 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 बोरा नाही खाता मी. पायरे झाली का? पायरे काढ रे. अरे गॅस कमी कर रे बाबा, जरासा जळून जाईल. सांगस पोळी आहे का? टोपल्यात पोळी बी आहे पाय. एकच नंबर. काय म्हणतात झालं होतं म्हणतो 65 झाली. 65 नाही रे, लय मस्त. चटका लागली का रातभर बसलो तशी. बापा तर का म्हणजे मी रोज गॅसजवळ कामच नाही करत. चला तर मग झाले काय? नाही बस झाली. आजची रेसिपी झाली आता प्रतीक दादाच्या हातची. त्याला भूक लागली, 5:30 वाजले. आता तो जेवला की आता रात्रीचं जेवणच नाही करत तो. झाला त्याच्या मनाविरुद्ध झाला. आता तो जेवण करते आणि मग बसतो खेळत काही ना काही गेम गिम काही बी फोनवर. काय चला तर मग बाय. आजचा छोटासा ब्लॉग आमच्या घरातला प्रतीक दादाच्या हातची रेसिपी.